हे गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर आज आम्ही इकडे दादूकडे आलोय आणि आता आम्ही मूवी बघायला चाललोय. कुठलं रे? एल्प्रो सिटीला आम्ही मूवी बघायला चाललोय. मूवीचं नाव आहे वेलकम टू द जंगल. तर आम्ही नक्कीच रिव्ह्यू देऊ तो मूवी कसा आहे ते. एवढा जास्त पाऊस पडतोय ना भयानक पुण्यामध्ये. आम्ही आता सगळे चाललोय. बाळूमामा, साक्षी, रणजित, सोनिया. दादू गेला ऑफिसला. त्याला बोललेली सुट्टी काढ तो काय ऐकत नाहीये. चला आता. खूप जास्तच पाऊस येतो. मॉल आलेला आहे. थोडस भिजणार ना रे उतरताना. नाही भिजणार. आम्ही एक रिव्ह्यू बघितला होता ह्या मूवीचा, दीक्षा शर्माचा, आणि तिचा रिव्ह्यू बघून चालतोय. ती म्हणली लय भारी मूवी आहे. ती बोलली खूप छान आहे. बाकी सगळ्यांनी सांगितले बघा. तर हा मूवी जर आम्हाला आवडला तर समजू की हा ती चांगला रिव्ह्यू देते, आणि आवडला तर समजायचं किती पैसे खाल्ला. मॉल मध्ये पोहोचलोय. एकादशी मध्ये हे लोक मला सोडून घेते. बसूया आपण मूवी झाला की त्याच्यात बसून. ओय मस्त आहे ना. एंट्रन्स म्हणजे छान आहे. आम्ही हा मूवी बघायला गेलो. त्यांना म्हणते मला फोटो काढायचे तर हे गायब झाले. सगळ्यात जास्त खाणं घेतो पण खाणं आम्ही वाट बघतोय. आमचं किती वाजता? 1:45 वाजता आहे. हो, 12:30 वाजले 15 मिनिटं. 12:40. प्राची बोलणार, मी जेव्हा पुण्यात होते तेव्हा ह्यांना काय झालं होतं, इतके बोर, काहीच करत नव्हते, आणि आता आम्ही आलोय. सगळं करतायत. सॉरी प्राची. हे आता आम्हाला शोधतायत. आम्ही कुठे गेलोय. बाळूमामा पण शोधतोय आम्हाला. आमचा असा प्लॅन नव्हता लपायचा, पण आता ठीक आहे. आता त्यांच्यासाठी आम्ही हरवलोय तर त्यांना आम्ही आता फोन पण नाही उचलणार त्यांचे. शोधू दे तसेच, बघू कधी सापडतोय त्यांना. ह्या लोकांना आम्ही सापडलो नाही तर हे लोक डायरेक्ट आतमध्ये जाऊन बसले इतके, म्हणजे आम्हाला वाटलं तुम्ही आम्हाला शोधत येणार. का असं केलं? फोन करणार होतो आम्ही की ऐसा कुछ नहीं होता. पर तू तो खिलाडी, तू कब से डरने लगा? और अक्सर टेंशन के भ्रम में अपने लक्ष्य हा माणूस इतका जेवून आलाय, तो झोपणार आहे असं मला वाटतंय, कारण की त्याला असं ह्या मूवी बघायचा नाही, त्याला नाही आवडत. कसं वाटतंय मूवी आतापर्यंत? खूप छान झोप लागते. गप्प बस. एक जोक झाला आणि तो खरंच आहे, एक चांगला आहे. अक्षय कुमार आणि रवीनामध्ये त्याला मी खूप जास्त हसले. मित्रांनो तुम्ही समजू शकता ते इंटरव्हल पर्यंत फक्त एक जोक झालाय चांगला, पण तो भारी होता जोक. तो एकच भारी होता. बाकी झोपायसारखं होतं. हा अक्षरशः घोरत होता, विचार करा. सोन्या तुला कसं वाटतं? सोन्यानेच रेकमेंड केले. सोन्या चांगलाच, त्याला चांगलंच बोलावं लागणार आहे. त्याला खूप असं हे आलं टेन्शन की कसं प्रोटेक्ट करू ही सोन्या. इकडे येऊन तू जरा चांगला रिव्ह्यू दे, नुसतं चांगलं आहे बोलू नकोस. मंडळी खूप सुंदर रिव्ह्यू आहे. मूवी खूप सुंदर आहे बघा. खूप फेक रिव्ह्यू आहे, खूप फेक. मूवी बघून जस्ट आता बाहेर आलोय आणि मी सदम्यातच आहे. एवढा पण खराब नव्हता, पण एवढा चांगला पण नव्हता. मूवी टाकलाय त्यांनी, मस्त बसवलाय. ते 3-4 चांगले जोक आहेत त्याच्यामध्ये, मूवीची स्टोरी बसवली. मूवी बघायचा त्यांना लॉजिकचा वापर करू नका. डोकं बाहेर ठेवा थिएटरच्या आणि मग जावा. काही वापरा बघायचं नाही वापरायचंय, नुसतं जायचंय, बसायचं, हसायचं, यायचं. नाही नका जाऊ.
तुमचा जर कोणाचा बदला घ्यायचा राहिला सध्याला पिक्चरची तिकीट आहे. मामाची आणि सोन्याची. चांगला मूवी आहे. सोन्याची चॉईस चांगली आहे, मला खूप आवडला. पिक्चर ऑब्विसली मी सांगितलं म्हणजे चांगलाच असणार ते पिक्चर. सांगा ही कॉफी चांगली चांगली प्रत्येकी चांगली. तू केली होती. मी तर पिलीच नाही तुझ्या आजची कॉफी, पण त्यामुळे यांची कॉफी बेटर. त्यांना बर्थडे झाला आता 20 जूनला आणि ते ना मुलींची कडे खूप मागच्या साईडला खूप छान भेटतात. त्या दोघांना म्हटलं की ते ना मागे कडे खूप छान भेटतात. तर हा म्हणते माझ्या हातात आहे आणि हा म्हणते मला तर कोण देणारच नाही. आता काय बोलायचं यांनी? ते लोक क्लिक नव्हतं म्हणजे लेडीजचं होतं काय सगळं. अजून पण हे माणसाला कळत नाही. मला वाटलं आमच्यासाठी म्हणून म्हणलं की मला देणार कोणतरी पाय आता बरं ठीक मी आहे. घेऊन देऊ कोणाला हा विषय ना. अरे मागचा महिना जून होता 20 जून मग माझा तिचा बर्थडे birthday होता. आहे. अरे हा ठीक आहे झाला ना जीवन गेला ना. मागच्या महिन्यात ना दादू, गिफ्ट 2.0. या वर्षी कसं देणार. बरं कळलं तुझं डबचं कपडे. आता कळलं. एकच पण लाडका बाचा ते आमचं पटतं दोघांचं चांगलं. विचारच इतकी घाणेरडी दोघांची. ते गाणे चांगले विचार आहेत आमचे. काय चांगले विचार खायचे. युरिया मामाचा खुळा नाही, एवढं पण नाही. मध्ये मी गॉगल घेतला जो मॉल मध्ये छान दिसत होता आणि इथं दिसत नाहीये. दिसतोय छान. 300 रुपये. सुंदर. मूवी बघून झालाय आता आम्ही घरी चाललोय आणि आम्ही एका रिक्षात किती जण बसलोय बघा. रणजित कुठे बसलाय बघायचं. 5 लोक आम्ही रिक्षात चाललोय. लेट्स गो. तर वेलकम मूवी बद्दल बोलूया आपण. ही तुम्हाला जर जास्त लॉजिकल मूवी आवडत नसतील आणि थिएटरमधून बाहेर आल्यानंतर त्या मूवीचा विचार करायचा नसेल, फक्त जाऊन 3 तास इथं हसायचे, टाइमपास करायचा, तासात 5 मिनिट हसायचं असतं. तर मग तुम्ही जाऊ शकता आणि जास्त विचार करू नका, हसा आणि या. तर आजचा हा आमचा वीकेंडचा व्लॉग आम्ही